हॅलो गाईज, तर आज आपण इथे बघूया अंगुरी बासुंदी, सगळ्यांची स्वीटमध्ये फेवरेट अंगुरी बासुंदी। सो आपण सर्वप्रथम इथे दूध फाडून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं विनेगर ॲड केलं आहे। पूर्ण पनीर आणि पाणी वेगळं करून घ्यायचं आहे। एका रुमालावरती जड अशी वस्तू ठेवायची जेणेकरून सगळं पाणी निघून जाईल। ते होईपर्यंत पाक रेडी करून घ्यायचा आहे। साखर आणि पाणी मिक्स करायचं आहे आणि आटवत ठेवायचं आहे घट्ट होईपर्यंत। एक साईडला बासुंदीची प्रोसिजर करूया। दूध ऑलरेडी मी आटवत ठेवलेलंच होतं। 20% आटल्यानंतर त्याच्यामध्ये मी साखर, केशर, ड्रायफ्रूट पावडर आणि इलायची पावडर ॲड केलेली आहे आणि ते 50% नॅचरली मी आटून दिलेलं आहे। त्याच्यामध्ये मी मावा नाहीतर आपली कॉर्नफ्लॉवर पावडर असं काय ॲड केलेलं नाही आहे। दोन्ही पण नॅचरलीच मी बनवलेलं आहे। तुम्ही सुद्धा नॅचरली ट्राय करा, खूप सुंदर असं लागतं, टेस्टी होते। सो आता आपण अंगूर तयार करून घेऊयात। हे पनीरमधलं पाणी पूर्ण निघून गेलं की हे पनीर असं पूर्ण मळायचं, जोपर्यंत त्याच्यातलं तेल निघत नाही तोपर्यंत। तुम्ही बघू शकता माझे हात किती ऑइली दिसतात। इथे मी काही यूज नाही केलं आहे बाहेर। ह्याच्यामध्ये पण मी नॅचरली फक्त पनीर आहे, ह्याच्यामध्ये पण मी कॉर्नफ्लॉवर नाही तर मैदा असं ॲड काही केलं नाही, फक्त पनीर आहे। सो असे बॉल्स रेडी झाल्यानंतर पाकामध्ये हे लो फ्लेमवरतीच टाकायचे आहेत। 2 ते 3 मिनटं ढाकण ठेवायचे आणि गॅस बंद करून ठेवायचे। थोडेसे थंड झाले की बासुंदीमध्ये नंतर ते शिफ्ट करायचे आहेत। सो अशा प्रकारे हे बासुंदीमध्ये टाकायचे। बासुंदी पण पूर्ण आटली पाहिजे, पूर्ण मीन्स 50% आटली पाहिजे। सो अशा प्रकारे आपली अंगुरी बासुंदी रेडी झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असंच सपोर्ट असू दे तुमचा। थँक्यू।